आप देख रहे खबर प्लस 100। आज की खास खबर। ठाणे जिले में अपने सामाजिक कार्यों के लिए प्रसिद्ध देवा ग्रुप संगठन की कार्यकर्ताओं की बैठक हाल ही में भिवंडी तालुका के सोनाले स्टेडियम में आयोजित की गई। सोनाले स्टेडियम में बड़े पैमाने पर लोगों की मौजूदगी रही। इस मौजूदगी में देवा संगठन के अध्यक्ष पप्या भाई ढोले का सत्कार व सम्मान किया गया। इस अवसर पर संगठन के हजारों पुरुष और महिला युवा कार्यकर्ता वहां पर मौजूद थे। देवा ग्रुप की ओर से सामाजिक कार्य क्षेत्र में आरोग्य को लेकर कई काम किए गए हैं, जैसे कि ग्रामीण क्षेत्रों में एम्बुलेंस की सेवा पहुंचाना, हर गांव तालुके में शहर में ब्लड डोनेशन करना और मेडिकल कैंप लगाना, लोगों से मिलकर उनके समस्या का निवारण करना, महिलाओं में जन जागृति करना, युवाओं में काम करने का प्रोत्साहन देना, महिलाओं की तकरार पर विशेष ध्यान देना। इस तरह के सभी कार्य देवा ग्रुप की ओर से किया जा रहा है। आगे तानाजी मोड़ ने अपने भाषण में ये भी कहा कि हम बहुत जल्दी भिवंडी के अंदर एक मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल का निर्माण करेंगे और मरीजों की सेवा करेंगे। इस समय देवा ग्रुप श्रमिकों की समस्याओं पर अधिक ध्यान दे रहा है, साथ ही महिलाओं पर हो रहे अत्याचार को लेकर देवा ग्रुप सदैव तत्पर रहेगा। देवा ग्रुप की ओर से आए हुए सभी कार्यकर्ताओं ने अपने विचारों को लोगों के सामने रखा और देवास संगठन से जुड़ने के लिए कहा। देवा ग्रुप संगठन के अध्यक्ष पप्या भाई ढोले, उपाध्यक्ष संदीप ठाकरे, फाउंडेशन सचिव तानाजी भाव मोरे, युवा अध्यक्ष अनुज ढोले, उपाध्यक्ष नितेश कसार, संगठन कोषाध्यक्ष श्री योगेश गायक, मैक्स फोसेक फाउंडेशन सचिव श्री ज्ञानेश्वर शिर्के, श्रमिक संघ जिला अध्यक्ष श्री कैलाश तुम्बाडा, अन्य पदाधिकारी एवं सदस्यों के बड़े पैमाने पर मौजूदगी रही। आगे देखिए क्या कहा हमारे प्रसार माध्यम से देवा ग्रुप संगठन के सचिव तानाजी मोर ने। ब्यूरो रिपोर्ट शाबान शेख। देवाभाई यांना वंदन करून आणि व्यासपीठावर बसले आपले देवा ग्रुपचे अध्यक्ष सुजितभाई ढोले आणि सर्व व्यासपीठ मंडळी, खूप वेळ झालेला आहे, सर्वांना भूक पण लागली असेल, आपण त्याआधी जेवणाची सोय केलेली आहे, पण काही चिंता करू नका। हा एक मेळावा आपला आयोजित केला, हा खूप वर्षापूर्वी इच्छा होती, पण तो आज साकारलेला आहे आणि जो आज साकारलेला आहे का या तुमच्या माझ्या कार्यकर्त्यांनी भरून आणलेला आहे आणि माझ्या बहिणी आणि भगिनींनो इथं आल्याबद्दल तुमचा सर्वांचा मी आभार करतो। देवा ग्रुप संघटना ही खूप काही मोजक्या याच्यामध्ये आम्ही एक 10-15 जणांनी चालू केलेली संघटना होती। वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या संख्येने वाढत जाईल, पण खरोखर देवाबाईचा आशीर्वाद आहे, कारण ही संघटना आपण 1-2 जिल्ह्यांपुरती स्थापन केली होती, पण ती जी वाढत गेली ती अजून सुद्धा आम्हाला वाटत नाही का हे पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेले। कर्नाटक असो, गुजरातमध्ये असो किंवा UP MP मध्ये सुद्धा संघटना आहे, पण आम्ही हे कार्यकर्ते अजून परत तिथपर्यंत पोहोचलो नाही, खूप जिल्ह्यामध्ये पोहोचलो नाही, तरी सुद्धा आपली संघटना एवढी वाढत गेली। खूप अभिमान वाटतो मला या संघटनेत काम करताना, कारण युवा पिढी खूप जोमालून साथ देत आहे। कारण संघटनेमध्ये काम करत असताना फाउंडेशनचा आपण जो वसा घेतलेला आहे, त्या वसामध्ये काही गरजू लोकांना जी हाक आली तर ती आपलं कार्यकर्ता नेहमी धावत जात असतात। एक ठाण्यामधला एक प्रसंग सांगतो। एक कल्याणमधले डॉक्टर महिला होत्या, त्यांनी मला एक कॉल केला, तर मला खूप अर्जंट, अक्षरशः त्या रडत होत्या। मी बोललो एवढ्या मोठ्या डॉक्टर त्या रडतात, त्यांना 5 ब्लड बॅगांची आवश्यकता होती। त्या आवश्यकतेसाठी त्यांनी खूप विनंती केली। मी बोललो काही घाबरू नका, तुम्हाला 10 मिनिटात तिथं मुलं आपले कार्यकर्ते पोहोचतील। तिथल्या ठाण्यातल्या कार्यकर्त्यांना फोन केलं, खरोखर 15-20 मिनिटात तिथं पोहोचले आणि त्यांनी एवढा आभार मानले। म्हणजे हीच देवा ग्रुपची ताकद आहे। म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात फिरताना सुद्धा कुठल्या धाकधक्कीने फिरत जाऊ नका, कारण आपला कार्यकर्ता प्रत्येक गावोगावी आणि प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला मदतीसाठी धावेल। ही कार्यकर्त्यांची आमच्या म्हणजे बोलासारखं राहिलं नाही, एवढं मोठे कार्यकर्ते आमचे तयार झालेले आहेत। म्हणून यांना आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये कशी ताकद निर्माण द्यायची हे आम्ही आता कार्यशाळा उभारणार आहेत। प्रत्येक तालुक्यात आणि गावागावामध्ये कार्यशाळा उभा करून प्रत्येक कार्यकर्त्याला कसा पद्धतीने घडवायचं हे शिक्षण देणार आहेत।
महिलांचं खूप काही विषय असतात. मुली शाळेमध्ये जातात, काही गोष्टी त्यांना त्रास होत असतात, बऱ्याच गोष्टी अशा संकट येतात. पण त्यांना आम्हाला आव्हान आहे सांगायचं का तुम्ही देवाग्रुपचं नाव घ्या, त्या नावातच तुमचं तिथला प्रश्न सुटून जातो. मध्ये असंच एक विषय झाला, एक अधिकारी हाक मारली, तो त्यांचा तात्काळ म्हणजे बाहेर गेलेली मुलगी ती तात्काळ आपल्या एक फोनवर ती रिटर्न आली, तिच्या घरी सुखरूप आली. म्हणजे त्यांनी, त्यांच्या आईने, त्यांच्या वडिलांनी आपला आभार मानलं. म्हणजे ही देवाग्रुपची एक ताकद आहे. म्हणून तुम्ही महिलांना कधीही घाबरू नका. आम्ही तुमच्या साथीला आहे, भावाप्रमाणे उभे राहणार आहेत. असंच कार्य आम्ही करत आहेत. आम्हाला साथ देत राहा. आम्ही नक्की तुमचं साथीला साथ देत राहू. खूप वेळ झाला मुले, मी काय जास्त वेळ घेत नाही. आणि इथे आपला महिलांसाठी हळदी कुंकू सुद्धा चालू करायचं आहे. आणि आपला थोड्या वेळात अध्यक्षही भाषण करत आहेत. म्हणून मी 2 शब्द मार्गदर्शन तुमच्यासाठी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय देवा. तरी करा, पण जेव्हा महिला आम्हाला सांगतील ताई, तेव्हा आम्हाला समजेल ना. फक्त एकच कॉल करा देवा ग्रुपला, जी महिला असो का कोणकाने असो, त्याच्यावर अन्याय होतो, त्यासाठी देवा ग्रुप धावून येणार. आणि मी काय एवढा वेळ तुमचा घेत नाही. बाकीचं काय सांगितलेलं आहे माझ्या देवा ग्रुपच्या अख्ख्या मुलांनी. जय देवा. फक्त एकच लाच बोलतो, माझ्या पुस्तकातलं एक पान काय फाटलं, त्यांना वाटलं मी संपलो. अरे मी कालही संपलो नव्हतो ना, आजही संपणार नाही. जय देवा. हो 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 हो, जोरदार जोर.